बातमीचे प्रायोजक आहे ओल्ड चाचा मच्छी ढाबा। खास ग्राहकांसाठी नवीन वर्षानिमित्त एकूण बिलावर 20% डिस्काउंट। खवय्यांसाठी स्पेशल मच्छी आयटम येण्याचे एकमेव ठिकाण ओल्ड चाचा मच्छी ढाबा, शरणाळ क्रॉस, धुळखेळ ब्रिज, सोलापूर बिजापूर नॅशनल हायवे जवळ। सध्या राजकारणात बरेच दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप सुरू असून या राजकारणाला सर्वसामान्य जनता वैतागली आहे असा संदेश देणारा पुतळा वरळी येथील एका सोसायटीत साकारण्यात आला आहे। या राजकीय भस्मासूर पुतळ्याचे नवीन वर्षात दहन करण्यात येणार आहे। गेली 30 वर्षांपासून सामाजिक विषय हाताळणाऱ्या वरळी येथील गोपचार सोसायटी बाहेर राजकीय भस्मासुराचा मोठा पुतळा साकारण्यात आला असून याबाबत नागरिकांनी अभिप्राय लिहिण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बदलत्या राजकारणाचे समीकरण नेमके काय आहे यावर जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होऊन राजकारण योग्य की अयोग्य असा प्रश्न पडला आहे। त्याबद्दल नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदवावा यासाठी फलक देखील लावण्यात आले आहे। सध्याचे राजकारण हे सर्वच पक्ष आपापल्या सोयीनुसार करीत आहेत। वरळीच्या एका सोसायटीकडून मोठे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले असून त्यात सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न राजकारण योग्य की अयोग्य यावर जनतेचे मनोगत मत याच फ्लेक्सवर थोडक्यात लिहायचे असल्यामुळे आपली राजकारण्यांविषयी भावना व्यक्त करण्याची संधी नागरिकांना मिळत आहे। सर, पहिल्यांदा आपलं नाव सांगा ना, आपण? माझं नाव अभिजित पाटील, मी या वरळी गोपचार सोसायटीमध्ये राहिला आहे। सर, ज्याच प्रकारे आपण एक अनोखं दहनच्या निमित्ताने 31ला आपण जे मेसेज संदेश स्वरूपी एक राजकीय भस्मासूर असं एक पुतळा बनवला आहे, नेमकं याबद्दल काय सांगायला याची कल्पना कधी? आज या वरळी गोपचार जी बिल्डिंग आहे म्हणजे आज वर्षाला ज्या काय वाईट घटना घडतात त्याचं प्रतिबिंब आम्ही ते साकारतो। हा जो पुतळा आहे हा बॅडमॅनचा पुतळा आहे। म्हणजे वर्षाला जे काही वाईट घटना घडतात हा बॅडमॅन आहे आणि नवीन वर्षात अशा घटना घडू नये म्हणून या पुतळ्याचं रात्री 12 वाजता 31 डिसेंबरला आम्ही दहन करतो। आज ही संकल्पना म्हणजे आज निरनिराळी आम्ही म्हणजे कधी ड्रग्सवर करतो, करोनाचं आम्ही केलं, कसाबचं केलं, म्हणजे अशा विविध म्हणजे वर्षाला ज्या काही वाईट घटना घडतात त्याच्या घटनेच्या आधारावर आम्ही हा बॅडमॅन तयार करतो आणि रात्री 12 वाजता इथे आम्ही दहन करतो आणि नवीन वर्षामध्ये अशा घटना घडू नये म्हणून आम्ही प्रार्थना करतो। हे कधीपासून सुरुवात केली, नेमकी कशी झाली, कशी संकल्पना, किती वर्षापासून करत आहे? आता हे 31वे वर्ष आहे। म्हणजे 1993 सालापासून जेव्हा मुंबईत जेव्हा बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोट करणाऱ्या अतिरेक्यांचा आम्ही हा बॅडमॅन तयार केलेला, तेव्हा आमची चाळ होती, आता बिल्डिंग आहे। म्हणजे 25 वर्ष आमच्या बिल्डिंगला झालं। 1993ला बॉम्बस्फोट झाल्यानंतर आम्ही हा बॅडमॅन तयार केला, मग त्याच्यानंतर आमची प्रथा सुरू झाली हा जो बॅडमॅन करायची। यात आपण जिथे मेसेज देत आहे या मेसेज नेमके काय काय मेसेजेस आहेत ते थोडक्यात जरा सांगाल का? म्हणजे आता जे काय आता हे ज्या 1-1.5 वर्षापासून जे काय राजकारण चाललं आहे, जो लोकप्रतिनिधी जनता म्हणून लोकशाही म्हणून ज्यांना अधिकार आहे नागरिकांना मतदानाचा, तो मतदार लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि तो लोकप्रतिनिधी आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात, त्यामुळे जो काही मतदारसंघ त्या मतदारसंघाच्या लोकांचा विकास होण्यापेक्षा त्याच्या राजकारणाकडे कल जास्ती असतो, त्यामुळे त्याचा विकास होत नाही लोकांचा, त्यामुळे लोकशाही कुठे चालली आहे म्हणून हा जो कन्सेप्ट आहे या ठिकाणी आम्ही केला आणि आपण बघत असं मागे जे काही लोकांचे नागरिकांचे अभिप्राय आहे ते जे जाणारे येणारे नागरिक आहे त्यांनी जे अभिप्राय केले आहे त्यामुळे जो हा भस्मासूर आहे याही आम्ही राजकीय भस्मासूर केला आहे की नवीन वर्षात असं घडू नये, लोकशाहीला कुठे तडा जाऊ नये, जे राजकारण आहे सुरळीत पद्धतीने सुरू राहावं म्हणून यावेळी आम्ही हा बॅडमॅनचा राजकीय भस्मासूर कन्सेप्ट केला आहे। व्यंगचित्र स्वरूपात आपण अनेक नागरिकांचे प्रश्न मांडले आहेत, शेतकऱ्यांचे देखील प्रश्न उपस्थित केले, नेमकं काय त्याच्या संदर्भात माहिती सांगा? आज तुम्ही बघत असणं जे काय आता अधिवेशन पार पडलं, हिवाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये जी ओली गारपीट आहे, सुकी गारपीट, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची आत्महत्या आहे, याच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाच्या आमदारांनी चर्चा केली नाही। जर केली असेल विरोधी पक्षांनी तर जे आता सत्तेमध्ये त्या लोकांनी ह्यांचं फक्त ह्याची प्रॉपर्टी की त्याची प्रॉपर्टी कुठे, ह्याच्यावर हक्कभंग आणा, ह्याच्यावर हे करा, हेच सर्व चालू आहे, विकास नावाची गोष्ट नाही। त्यामुळे शेतकरी असतील, सामान्य नागरिक असतील, आज महागाईचा प्रश्न आहे, महागाईच्या बरोबरच जी काय बेरोजगारी वाढते आहे, जे कॉलेजेस कमी पडतात आहे, जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, या प्रश्नाकडे कोणच लक्ष देत नाही, हे फक्त इंटरनल राजकारण चालू आहे। त्यामुळे आम्ही हा बॅडमॅन बनवला की राज्यकर्त्यांना पण समजून दे की आपण कुठल्या प्रकारे आपण राजकारण करतोय।
या देशाची लोकशाही टिकावी असं देखील आपण या व्यंगचित्रात हे केलं. कुठेतरी लोकशाहीला धोक्यात आहे का असं वाटतं का आपल्या राजकारणामुळे? आज जी काय लोकशाही आहे, बाबासाहेबांनी जे संविधान दिलं, संविधानावर आपलं जे राज्यघटना असेल, ते राज्यघटना जे लोकशाही नावाचा हा प्रेय आहे. तर लोकशाही आज कुठल्या पद्धतीने चालते? लोकांना न्याय देण्यासाठी आपण निवडून देणारे लोकप्रतिनिधी आहे, पण लोकप्रतिनिधी लोकांना न्याय देत नाही, हे स्वतःच्या आणि आर्थिक बाजूचं न्याय देतं. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या म्हणून आम्ही या ठिकाणी व्यंग्यचित्र काढलं. या सर्व आपल्या या व्यंग्यचित्राला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे आपल्याला? म्हणजेच एक त्यांच्यासाठी देखील एक चांगली संकल्पना म्हणजे दिसून येते की जे आपण बोलू शकत नाही समोर, तसं आपण एक स्वर एका व्यंग्यचित्राद्वारे लोकांना. आता हे जे व्यंग्यचित्र काढले हे मला वाटतं जे मुलं आलेली हे 20 ते 18च्या वयोगटातली मुलं होती. त्याच्यातले काही जे आर्ट स्कूलचे मुलं होती आणि ते जे आर्ट स्कूलच्या मुलांनी स्वतः त्यांच्या डोक्यातली संकल्पना होती. आम्ही त्यांना सांगितलं, पण त्यांच्या डोक्यातल्या संकल्पनेने हे व्यंग्यचित्र त्यांनी रेखाटलं आहे. म्हणजे त्यांनी त्यांचा जो राग आहे राजकारणाच्या वेळी व्यंग्यचित्र मार्फत लोकांसमोर आणला आहे. सर, शेवटचा प्रश्न करतो. या सर्व एक याच्यातून आपण एक लोकांना काय संधी देऊ इच्छिता की म्हणजे जसं की आपण लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतो, लोकांना आव्हान काय करावं? लोक जे नागरिक आहे, सुज्ञ आहे, शिकलेली मुलं आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तरुणींना सांगायला नको की आपण जे सोशल मीडिया असतील, माध्यम असेल, चॅनल असेल, याच्यावर आपण नेहमीच बघत असतो की तरुणांच्या बेरोजगारी कोण बोलत नाही, महागाईवर कोण बोलत नाही. त्यामुळे लोक येणाऱ्या लोकप्रतिनिधींना कुठल्या प्रकारे मतदान करेल किंवा नोटाला मतदान करेल हे नंतर आपल्याला कळेलच.